आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शरद पवार गटातून या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे, म्हणजे शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याची धक्कादायक माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। या 5 ते 6 खासदारांच्या मागे मोदी आणि शहा हात धुवून लागलेत, त्यांना विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाहीत, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। ठाकरे गटानंतर आता शरद पवार गट सुद्धा फुटणार का अशी चर्चा त्यामुळे सुरू झालेली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझं कोणाचीही एनसीपीच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी काही बोलणं झालेलं नाही। तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात, आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून। त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहित नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहित नाही, आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शहा सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेशी केलं ते पवार साहेबांच्या एनसीपीची होऊ शकते। पृथ्वीराज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केलाय। माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार 5 ते 6 खासदार यांच्या मागे भाजप हात धुवून लागल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। त्यांना विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। ठाकरे गटानंतर आता शरद पवार गट सुद्धा फुटणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, आणि त्यातच पृथ्वीराज चव्हाणांचं हे विधान म्हणजे त्यावर जणू शिक्कामोर्तब आहे का असं मानलं जाते। 5 ते 6 खासदारांच्या मागे मोदी शहांचा हात असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। शरद पवार गटाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय। रामराजे शिंदे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। राम, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याकडे कसं पाहायचं? बिलकुल, पृथ्वीराज चव्हाण यांनी पण एक प्रकारे कबुली दिली आहे, कारण अनेक वर्षापासून ते काँग्रेसमध्ये आहेत, राष्ट्रवादीच्या सोबत आहेत। त्यांनी सरकार सुद्धा राष्ट्रवादीच्या सोबत होते, सरकारमध्ये सुद्धा मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत, आणि त्यामुळं आतमधली जी माहिती असते, दिल्लीतली जी संपूर्ण माहिती असते, कारण पीएमओ पण त्यांच्याकडे होतं, त्यामुळं ती संपूर्ण माहिती जी पृथ्वीराज चव्हाणकडे असतेच, आणि त्यानुसार त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे की 5 ते 6 खासदारावर दबाव आहे, आणि त्यामुळं ते निर्णय घेतील का माहित नाहीत, मात्र मोदी आणि शहा त्यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। परंतु दुसऱ्या बाजूने त्यांनी हे पण सांगितलेले की जे विधेयक 2 आणले जाणार आहेत किंवा त्यामध्ये जे मतदान केलं जातील अशा प्रकारे एका गटाकडून असं सांगितलं जातंय, तर असं मतदान करणं सुद्धा ग्राह्य धरलं जात नाही असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधली अस्वस्थता जी आहे ती नक्कीच आहे, हे पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा बोलून दाखवलेले आहे। याचाच अर्थ की या पुढील घडामोडी बघावा लागणार आहे, कारण सुनेत्रा पवार यांच्या सोबत विलिनीकरणाच्या चर्चा चालू होत्या, मात्र आता अस्वस्थता वाढलेली आहे, त्यामुळं भाजप आणि एनडीए मध्ये थेट शरद पवार यांना जाता येणार नाही, विलिनीकरणाला सुद्धा काहीसा ब्रेक लागलेला आहे। मग अशा वेळी हे अस्वस्थ खासदार जे आहेत ते नेमके कुठे जाणार असा सुद्धा सवाल आहे, आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे, कारण संपूर्ण खासदारावर दबाव आहे, 5 ते 6 खासदारावर दबाव असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या यंत्रणा आहे। राम, तुम्हाला थोडंसं थांबवतो, आपल्यासोबत खासदार अमर काळे आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात। अमर काळेजी, आपण विधान ऐकलं असेल, पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य असं काही वेळापूर्वी केलेलं आहे पत्रकारांशी बोलताना की शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या मागे मोदी शहा हात धुवून लागलेले आहेत। त्यांनी कोणतंही जरी मोठं स्टेटमेंट केलं नसलं तरी सुद्धा ही माहिती मोठी खळबळजनक आहे। तुमचं काय मत आहे यावर? आता कोण अस्वस्थ आहे आता ते माननीय साहेब सांगू शकतील, पृथ्वीराज चव्हाण, परंतु अस्वस्थता याच्याकरता आहे की ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने निधीपासून वंचित ठेवण्यात येते, ज्या पद्धतीनं फंड मिळत नाही, हा विषय आहे। परंतु या संदर्भामध्ये आमचा संघर्ष चालू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे, आज आम्ही विरोधी पक्षामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पक्ष सरकार आहे, आणि अनेक लोकांचे प्रश्न सध्या आहेत, ज्या प्रश्नांना वाचा पूर्ण, ज्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येणं ही आमची विरोधक म्हणून जबाबदारी आहे। काळेजी, आपण आता जे म्हणताय तुम्ही विरोधक म्हणून तुमची जबाबदारी आहे, तुमच्या या भूमिकेचं स्वागत आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही
एकीकडे असंही म्हणताय की आपल्याला निधी मिळत नाही, आपला संघर्ष त्या विरोधात सुरू आहे. निधी मिळत नाही ही तर वास्तविकता आहे. लोकांच्या अपेक्षा असतात, निधी मिळत नाही ही वास्तविकता आहे. परंतु निधी जरी मिळत नसला तरी सुद्धा लोकांनी जी भूमिका आमच्याकडे दिलेली आहे ती विरोधी पक्षाची भूमिका दिलेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी सरकार चुकतंय त्या ठिकाणी सरकारला योग्य दिशा दाखवण्याचं काम विरोधक करायचं असतं, ते काम आम्ही करणार आहे आणि ते सुद्धा पुढच्या काळामध्ये या सर्व गोष्टींकरता आमचा संघर्ष चालू राहणार. माझा प्रश्न आणखीन थोडा वेगळा आहे अमर काळेजी. हा सगळा मुद्दा निधी मिळत नाही आहे, विकास त्यामुळे रोखला गेलेला आहे तुमच्या मतदारसंघातला, ही बाब आता जगजाहीर झालेली आहे. कारण काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगर अंतर्गत जे खासदार शिंदेकडे गेले त्यांनी सुद्धा हीच खंत व्यक्त केली. पण ही सगळी खंत तुम्ही तुमच्या पक्ष नेतृत्वासमोर मांडली आहे का? त्यावर त्यांचं काय मत आहे? शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, त्यांचं काय मत आहे? नाही, या संदर्भामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडलाय. परंतु त्यांच्याकडे सुद्धा या गोष्टीचं सोल्युशन नाही आहे ना, ते सुद्धा काय करणार? त्यांच्याकडे या गोष्टीचं सोल्युशन नाही आहे. आम्ही आमच्या ज्या व्यथा आहे, आता खासदार म्हणून जे आमच्या व्यथा आहेत, जे आमचे प्रश्न आहेत, जे आमच्या समस्या आहेत, तिथं आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडणारच आहे. आणि जे जे आम्ही मतदारसंघामध्ये फेस करतोय त्या सर्व बाबी आम्ही आमच्या नेतृत्वाकडे मांडलेल्या आहेत. पण या संदर्भात अशी एक माहिती मिळते की अनेक खासदारांचं असं म्हणणं आहे की आता आपण किंवा आमदारांचं असं म्हणणं आहे की आता आपण एनडीए सोबत गेलं पाहिजे, कारण सत्तेबाहेर फार काळ राहणं हे योग्य ठरणार नाही. असा खरंच पक्षात सूर आहे का? किंवा तुमचं त्या संदर्भातलं स्पष्ट मत काय? नाही, या संदर्भामध्ये अजूनपर्यंत कुठलीच चर्चा आमच्या खासदारांची झालेली नाही. या संदर्भात कोणाला आमच्यापैकी कोणाला विचारणा करण्यात आली नाही आणि या संदर्भामधली कुठली चर्चा सुद्धा अद्यापपर्यंत झालेली नाही. जी काही चर्चा आहे ती आम्ही फक्त मीडियावर ऐकतोय आणि मीडियावर जे काही आपण आपल्या माध्यमातून जे आम्हाला कळतं तेवढंच आहे. त्याच्यापेक्षा जास्त कुठलीच चर्चा आमच्या 8ही खासदारांमध्ये झालेली नाहीये. बरं, एनडीए सोबत जाणार नाही या संदर्भात किंवा एनडीए सोबत जाणार या संदर्भात जरी चर्चा झाली नसली तुमच्यात, तरी विलिनीकरणाबाबत काही चर्चा आहे का? सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये विलीन आपला पक्ष करण्याची काही चर्चा आहे का? नाही, हे तर जगजाहीर आहे की अजितदादा हयात असताना जी विलिनीकरणाची चर्चा चालू होती ती अंतिम चर्चा होती आणि त्याच्यानंतर या चर्चेला ब्रेक लागलाय. एक अजून या संदर्भामध्ये सुद्धा पक्ष पातळीवर कुठलीच त्याबद्दल चर्चा नाही. या बाबतीत आमचं मत सुद्धा जाणून घेण्यात आलेलं नाही. आम्हाला विचारणा सुद्धा करण्यात आली नाही की आपण असं करायचं की नाही करायचं, हे सुद्धा पक्षाच्या माध्यमातून आम्हाला विचारण्यात आलेलं नाही. आणि कुठलीच चर्चा विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या तरी तुर्तास तशी चर्चा नसल्याचं तुम्ही म्हणताय. धन्यवाद अमर काळेजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि याच विषयी बोलण्यासाठी आणखी एक खासदार शरद पवार गटाचे निलेश लंके आहेत. निलेश लंकेजी, आपण पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य ऐकलं की नाही माहीत नाही, पण ते असं म्हणाले की 5 ते 6 खासदार पक्षातले शरद पवार गटातले अस्वस्थ आहेत आणि मोदी शहा त्यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. यात कितपत तथ्य आहे? तुम्ही अस्वस्थ आहात का किंवा तुमच्यापैकी काही खासदार अस्वस्थ आहेत का? नाही, सगळ्यात महत्वाचे कुठल्या पण आवाज येतो का? हो, येतोय, बोला. कुठल्या पण पक्षाचे खासदार अस्वस्थ होतील, पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे खासदार आहेत ते कोणीच अस्वस्थ होणार नाही, हा खात्री आणि विश्वासाने मी या ठिकाणी सांगतो. बाकी कुठल्या पक्षाचे खासदार अस्वस्थ होऊ शकतात, पण आमचे कुठले खासदार अस्वस्थ होणार नाही. त्यामुळं ह्या त्यांच्या वक्तव्याला तसं काही महत्व नाही. पण आत्ताच काही वेळापूर्वी अमर काळेंशी आम्ही बोललो, तुमच्याच पक्षाचे खासदार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की निधी नसल्यावरून आम्ही अस्वस्थ आहोत किंवा आमचे काही खासदार अस्वस्थ आहेत, पण त्यावर काय उपाय काढला जाईल याबाबत आम्ही चर्चा करतोय. निधी नसल्याबद्दलची अस्वस्थता नाही असंही म्हणताय तुम्ही? निधी हा एक पार्ट वेगळा आहे. आपल्या विकासाच्या कामांसाठी निधी आवश्यकच असतो. निधी हा पार्ट वेगळा आहे आणि दुसरा पार्ट म्हणजे आपल्या नेत्याची, आपल्या नेतृत्वाची, आपल्या पक्षाची एकनिष्ठता ही सगळ्यात महत्वाची असते. त्यामुळं आमच्या जे तुम्हाला जे वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलं आपल्या माजी मुख्यमंत्री साहेबांनी, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी, अस्वस्थ, याचा अर्थ आमच्या पक्षात कुठंतरी थोड्याफार प्रमाणात अवमेळ आहे असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश असू शकतो असं मला वाटतं. पण राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर आमच्या पक्षाचा एकही खासदार अशा कुठल्या पद्धतीचा अस्वस्थ नाही. विकासाची कामं होत असतात, ते होत राहतील. त्याबाबत ठीक आहे, सगळ्याकडं सगळ्या दुनियासमोर आहे की सत्तेतल्या आमदार खासदारांना वेगळ्या प्रकारचा निधी,
सत्तेच्या बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी अपेक्षित असा निधी मिळत नाही. पण तो पार्ट विकासाचा पार्ट आहे. पण दुसरा पार्ट निष्ठेच्या पार्टवर जर आपण बोलायचं म्हणलं तर आमचा एकही खासदार अस्वस्थ नाही. तुम्ही आता जसं म्हणताय की अस्वस्थता जरी नसली तरी सुद्धा निधी मिळत नाही हे तुम्ही कबूल करताय. जर निधी मिळत नसेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला जेव्हा निवडणुकीला सामोरं जायचं असेल 2029ला, त्यावेळेला जर विकास कामं झाली नाहीत तर मतदारांना तोंड काय दाखवणार आणि त्यासाठी एनडीए सोबत जाण्याचा पर्याय तुम्हाला योग्य वाटतो का? मतदारांना तोंड काय दाखवते यापेक्षा मतदार सुद्धा आता जागृत आहे. मतदार सुद्धा एक सुज्ञ आहे. त्यामुळे मतदाराला सुद्धा लक्षात येतं की आपण ज्या खासदाराला निवडून दिलं तो विरोधी बाकाऊ खासदार बसतो, तरी पण तो त्याच्या पद्धतीने जेवढं निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करत असतो. हा प्रयत्न समाजा समोर दिसतोच ना. मग तुम्ही हातावर हात मारून जर बसले तर समाज विचार करतो की अरे आमच्या खासदारांनी काहीच प्रयत्न नाही केले. पण समाज पण विचार करतो, एखादा निधीसाठी प्रयत्न करत असतो, या मतदारसंघाच्या विकासासाठी काही ना काही धडपड चालू असते, हे पण समाजाच्या लक्षात येतं, मतदारांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळं त्याचा निवडणुकीचा काय असा संबंध येत नाही, कारण समाजाच्या लक्षात येतं ते त्या सगळ्या विरोधी बाकावर बसणाऱ्या माणसाकडून किती अपेक्षा ठेवली पाहिजे आणि सत्तेत बसणाऱ्या माणसाकडून किती अपेक्षा ठेवली पाहिजे हे तर समाजाला कळतं ते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे मतदार सुज्ञ आणि मतदार पुढच्या निवडणुकीत हा विचार जरूर करतील, मात्र कोणतीही अस्वस्थता आपल्या पक्षात नसल्याचं निलेश लंके म्हणतायत. धन्यवाद निलेश लंकेजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. शरद पवार गटाचे खासदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं कोणतीही अस्वस्थता पक्षात नाही आहेत, आमच्या मागे कुणीही हात धुवून लागलेले नाही. हां, मात्र निधी मिळत नाही याबाबत थोडीशी नाराजी जरूर आहेत, त्यातनं तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान यावरून आता प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागलेल्या आहेत. आम्ही पण काँग्रेसबाबत असंच बोलू का, असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटातून सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. आम्ही पण काँग्रेसबाबत असंच बोलू का, असं जयंत पाटील म्हणतायत. कुठं जाणार नाही. आमचे 8 खासदार एक जिन्सी आहेत, 10 आमदार एकसंघ आहेत. कोणी कुठं जाणार नाही. आणि मला हे कळत नाही की वारंवार असे प्रेडिक्शन्स करणे योग्य दुसऱ्या पक्षाबद्दल नाही. मग उद्या काँग्रेसचे विधानसभेच्या आमदारांच्या बाबतीत मी प्रेडिक्शन असं करायला लागलो तर कसं दिसतंय. त्यामुळे एखादी घटना जर झालेली नसेल तर होईपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही.